गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. माहिती आहे नाईट चालू आहे, ही मागणं आपल्याला आवाज आलाय गुड मॉर्निंगचा. बट ठीक आहे, कारण की हा ब्लॉग आपला डेली मॉर्निंगला पब्लिश होतो 11 वाजता. म्हणून व्ह्युअर्स साठी गुड मॉर्निंग, कारण की तुम्ही सगळ्या सकाळी ब्लॉग बघताय. तर आता आपण चाललो आहे त्याच व्हॉल्यूम मध्ये त्याच आवाजात स्टार्ट कर. तर आता आपण चाललो आहे उपवनला. आपण जरा 1-2 रील्स करायचे, आपल्याला 1-2 शूट करायचे. तर ते शूट वगैरे करूया आणि मग आपण उपवनवर ना कुठेतरी असं बाहेर तफरी मारायला जाऊया आणि फिरायला जाऊया. तर आता फिरायचा प्लॅन तर आहे. माझा विचार चाललाय की आपण एक काम करूया, फिरायला जायचंय ना, तर आपण एक काम करूया, आपण कुठे जाऊया फिरायला? मुंबई साईडला जाऊया. मुंबई साईडला नको, मग कुठे जाणार बोला? मुंबई साईडला तुला एकदा ते मरीनलाच फिरायला जाऊ शकतो. मरीनला आता जाऊ ना, अलाउड ट्राय आता फायदा नाही. 1:30 वाजला असं फायदा नाही. आणि मुंबईमध्ये खंडाळा अरेजला आम्ही जेव्हा काल प्लॅन बनवत होतो तेव्हा कोणतरी नको आता नको आपण नंतर जाऊया. तरी पण माझं उत्तर त्याच्यानंतर काय होतं, मी ऑफिस मध्ये होती, जस्ट निघालेली आणि याने मला मेसेज केला की कुठे करून किती वाजता येशील? 8 पर्यंत, म्हणजे 8 पर्यंत येशील का? मी म्हणले हा असा काय विचारतोय. तर मला वाटलं की पहिला की आपण चौघं जातोय कुठेतरी 1 नाईट साठी. मग नंतर कळलं की हा चाललाय गिफ्ट घ्यायला. गिफ्ट घ्यायचे मी ठरवलं होतं. 2 गिफ्ट घ्यायचे ठरवले होते. एक तर घ्यायचं होतं घड्याळ आणि दुसरं घ्यायचं होतं कॉर्ड. बरोबर, पण कॉर्ड मी घेऊ शकतो, कॉर्ड मी अशी पण तुला गिफ्ट देऊ शकतो. पण घड्याळ मी घड्याळ घेतलं नाही का, कारण की ना मी असं ऐकलंय की घड्याळ कधी कोणाला गिफ्ट द्यायचं नसतं. बरोबर, आपण जर कोणाला घड्याळ गिफ्ट केलं ना तर तुझा टाइम तू त्याला देतेस. म्हणजे जर तुझा चांगला टाइम चालू असेल ना तर तू तुझा चांगला टाइम समोरच्याला देते. पण इनकेस जर तुझा खराब टाइम चालू आहे ना, म्हणजे त्याचा पण टाइम तू खराब करतेस. असं असतं घड्याळ देण्याचा अर्थ. जर तुझा, तर माझा काय प्रॉब्लेम झाला की भाई माझं चांगला चालू आहे का खराब चालू आहे हेच मला माहित नाही ना. तर झालं काहीतरी येणार आहे माझ्यावर, चांगलं असून ते वाईट असून ते म्हटलं कशाला समोर त्याची वाट लावायची. आता बघ, म्हणून मग मी म्हटलं की घड्याळ नको घेऊया, घड्याळ घ्यायला तुलाच घेऊन जाऊया. तू निवड स्वतःच, तू जे आवडतं ते घे, म्हणजे भाई काही टेन्शनच नाही. डबल पॅरा आहे, मिनी पॅरा रोड. तो पारा रोड, हा प्यारा रोड. खूप टाइम झाला आपण फक्त इकडे तिकडे फिरतोय, पण आपलं काही ठरत नाहीये. बरोबर. हा, मॅडमला भेटले पावभाजी विजय साळगावकरची. 2 ऑक्टोबरला विजय साळगावकर गोवाला गेला होता, त्यानंतर तिकडे पावभाजी खाल्ली, त्यानंतर तिथे पिक्चर बघितला आणि त्यानंतर तो 3 ऑक्टोबरला रिटर्न आला होता. सत्संगोली पावभाजी खाते ही तीच. आणि या मॅडमला काही घेणे देणंच नाही. हा कुठला पिक्चर होता सांग? विजय साळगावकरचा हा कुठला पिक्चर होता? हा बघितलाय? तर आता आपण चाललोय उपवनला. थोडस जाऊन तिकडे रील शूट करूया. मगापासून मी 2-3दा बोललो तुम्हाला की आपल्याला रील शूट करायला जायचं, पण आपण फक्त ठाण्यामध्ये इकडे तिकडे फिरतोय, बाकी काय नाही. 2 वेळा आपण 3 वेळा माजिवड्याला जाऊन आलो पावभाजी शोधत. पावभाजी भेटली. आता आपण चाललोय उपवनला. उपवन नंतर आपण पुढचा प्लॅन करूया, काहीतरी कुठे जायचा बाहेर. प्लॅन तर ठरला आहे, पण बघूया आता पुढचं कसं एक्झिक्यूट करायचं ते. बाय बाय, गुड नाईट उपवन. सो आता आपण आलोय उपवनला शूट करायसाठी. शूट करायला हा टाइम एकदम मस्त परफेक्ट टाइम आहे. बघायचंय का? हे बघा, एक गाडी नाही ना, एक काय नाही, एक गाडी इग्नोर करा ती. हे बघा, कोण नाही काय नाही, ही आपली गाडी फक्त एक उभी आहे. बाकी बघा कुठेच काय नाही आणि कोण नाही. रील बनवायसाठी ही सगळी तयारी करायला लागते, मेहनत करायला लागते. बघा मागे पण मेहनत चालू आहे बघा.
पण ती रील सफल झाली. आता ही 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 सगळी जी मेहनत चालू आहे ना, ही सगळी झाल्यानंतर जो आउटपुट येईल ना याचा, तो आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये रील मध्ये बघायला भेटेल. दाखव. बॉटलमध्ये पाणी नाही तुम्ही तुम्हाला उलटी करून हे बघा, हा आउटपुट आहे. तर आता हे सगळं ऍक्च्युअल जी रील बनणार आहे ना, ती सध्या ट्रेंडिंग रील चालू आहे मार्केटमध्ये. तीच रील काढायची आहे आमच्या मॅडमला आणि त्यांच्या बहिणीला. तर आता रील काढण्यासाठी ही जी तयारी चालू आहे, खूप मेहनत चालू आहे. गेले 10 मिनिटं झाले आम्ही इथं थांबलोय. बघायची असेल तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. इकडे तुम्हाला जे हँडल लेफ्ट साइडला, या लेफ्ट साइडला आणि इकडच्या राईट साइडला जे हँडल दिसतंय, सांगायचं गरजेचं नव्हतं. ते दोन्ही हँडलला फॉलो करा आम्हाला. येडी तुझे ओळखीचे येतील कोणतरी याचा आवाज ऐकून. भाई एकदम लांब लांब पर्यंत बघा, कोणच नाही. बघ, हा 5X आहे, हा 1X आहे. कोण नाही, फक्त आम्हीच आहे. आणि तुम्ही नॉर्मल टायमावर जेव्हा इथे ओपनला याल ना, तेव्हा भाई तुम्हाला बघायला भेटेल. ही काहीतरी वेगळीच रील झाली. अशी रील नव्हती. ए थांबी, आपल्याला होळी नाही खेळायची. फुक जोरात. मी एवढ्या सुमसाम जागेमध्ये रील काढत होतो, तो एकदा पोलीस येऊन गेले तर आम्हाला वॉर्निंग दिली आहे की एवढ्या रात्री काय आहे. तर आता परत ही गाडी आलेली आहे पोलिसांची, तर सायरन वाजवते. तर आता आम्ही गाडीत जाते दुसऱ्या लोकेशनवर. स्टे ट्यून. एक नंबरचा चुतिया माणूस सारा मध्ये येऊन उभा आहे रस्त्याच्या. काहीतरी थंड पियायचं मन झालंय, तर आम्ही इकडे थांबलोय. वेलनेस फॉरेवर आम्हाला रस्त्यात दिसलं, तर घेऊ तिकडनं. तुला काय पाहिजे? ऑलरेडी पाऊस पडतोय, त्यात आपण एसी लावून बसलोय, त्यात आपल्याला पाहिजे थंड प्यायला. माझा चष्मा बघ डायरेक्ट झाला गंभीर ना. आता त्या दुकानामध्ये लोक काहीतरी थंड पियायला गेलेले, थंड आणायला गेलेले. पण तिकडची प्राइस बघून ती लोक रिटर्न आले. एक कोणतरी ज्यूस होतं, त्याची फक्त म्हणजे जस्ट बॉटल असते जी ट्रॉपिकोना सारखी असते, ती फक्त 85 रुपीजला. तर ते लोक परत आले. आता सध्या पाणी जरी भेटलं तरी आम्हाला बस आहे, आता आम्ही शोधतोय. हा, तर फायनली आपण परत आलोय बॅक टू पवेलियन. जास्त काय ब्लॉग वगैरे आपण काय शूट केले नाही आज. एन्जॉय केली, पण थोडेफारच ब्लॉग वगैरे शूट केले. रील्स वगैरे काढल्या ह्या लोकांनी खूप. ही एक रील स्टार टिकटॉक नंतर यांनी पण रील काढल्या खूप. ज्या रील तुम्हाला थोड्याच 1-2 दिवसामध्ये इंस्टाग्रामवरती आणि सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतील. आता जाऊया घरी. चला बाय बाय, गुड नाईट टिल द टाइम. शबा खेर. भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये.